नमस्कार. रिद्धी वॉइस स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे. वृद्धाश्रम. आई वडिलांना वृद्धाश्रम पाठवायचंय. प्रत्येक आई वडील सतत मुलांबद्दल विचार करत असतात की आपण आयुष्यात जेवढी मेहनत केली, जेवढा त्रास भोगला, हे सर्व आपल्या मुलांच्या वाटेला येऊ नये. आपली मुलं खूप शिकावीत व त्यांना चांगली नोकरी लागावी म्हणून ते बिचारे वेळी आशा घेऊन शहरात असेल तर कापडगिरणी किंवा इतर कुठल्याही ठिकाणी, ग्रामीण भागात असतील तर शेतात राब राबतात व त्यांच्या जोडीला आई पण तेवढीच महत्वाची भूमिका बजावते. तिलाही वाटते की खरंच माझा मुलगा खूप शिकावा असं म्हणून ती पण 4-5 घराची धुणी भांडी किंवा शेतात दिवसभर काम करते. जो तो रात्रंदिवस काम करून आपल्या मुलांना लहानाचं मोठं करताना दिसतात. ते आपल्या मुलाला शाळेत घालतात, त्याला चांगले शिक्षण मिळावे, त्यांना चांगले कपडे मिळावे यासाठी आपल्या जीवाचे रान करतात. अशातच त्यांचे आयुष्य जातं. मुलं शिकतात, कॉलेजला जातात व आपल्या आईवडिलांच्या मेहनतीच्या पैशावर तो मुलगा बूट, नवनवीन कपडे असे अनेक ऐसपैस जीवन जगतो. व बिचारे आईवडील पण तेच स्वप्न पाहतात की आपल्याला कितीही मेहनत करावी लागली तरीही चालेल, पण आपल्या मुलाचं जीवन चांगले जायला पाहिजे. मुलं चांगली शिकली पाहिजे व नोकरीला लागली पाहिजे. व मुलं पण चांगली शिकतात, नोकरीला पण लागतात, तेव्हा आईवडिलांच्या मनाला कुठेतरी शांतता मिळते. आपल्या मेहनतीला फळ आले असं त्यांच्या मनाला वाटले. आता आपला मुलगा शिकला, नोकरीला लागला. आता त्यांना उत्सुकता असते की त्यांच्या लग्नाचे, मग त्यांचं शिक्षण, योग्य मुलगी पाहून आपल्या मुलाचे ते लग्न करतात. पण आता आईवडिलांना जग जिंकल्यासारखं वाटतं. थोडे दिवस सर्व काही नीट व्यवस्थित असतं, परंतु इथून तर खरं आयुष्याची संघर्ष करायची वेळ आता ते म्हातारे झालेल्या आपल्या आईवडिलांवर येते. कारण घरात सुनबाई आल्यावर नवीन 9 दिवस चांगले जातात. मग सुरुवात होते लहान लहान गोष्टीवरून सासू सुनांमध्ये भांडणे होतात. सुनेला मग ते म्हातारे बिचारे घरात सहन होत नसतात. मग मुलगा आई वडिलांनी एवढी मेहनत करून आपल्याला इथपर्यंत पोहोचवले व आपल्याला कधी दुसऱ्याच्या शेतात कामाला पाठवलं नाही, हे सर्व बायकोच्या प्रेमापोटी हे सर्व क्षणात विसरून आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवण्याचा निर्णय घेऊन टाकतो. मुलाची बायकोला तर खूप आनंद होतो की म्हातारे वृद्धाश्रमात जाणार म्हणून. एखादा किल्ला सर केला असे तिला वाटतं. परंतु त्या आई वडिलांनी रात्रंदिवस जीवाचं रान करून मुलाला शिकवलेलं असतं, इथपर्यंत पोहोचवलेलं असतं आणि तोच मुलगा आता त्यांच्या वृद्धाश्रमातल्या पाठवणाऱ्या गोष्टी करतो. याचा विचार करून त्या म्हाताऱ्या आई वडिलांचं मन काय म्हणत असेल, किती दुःख होत असेल त्यांच्या हृदयाला. कधी ते बिचारे आई वडील वृद्धाश्रमात जायला तयार होतात, तरी ते बिचारे आई वडील वृद्धाश्रमात जायला तयार होतात. खूप जड अंतकरणाने वृद्धाश्रमाची वाट धरतात. त्यांना आश्रमात जाताना खूप दुःख होतं, परंतु आपण वृद्धाश्रमात राहून जर आपला मुलगा सुखी राहत असेल तर ते पण त्यांना मान्य असतं. किती त्याग करतात ते आपल्या मनाचा, फक्त आपल्या मुलांसाठी, मुलांच्या सुखासाठी. आई वडील काही पण करायला तयार होतात, परंतु मुलांना असं करताना जरा पण दुःख होत नसेल का? बायकोच्या प्रेमापोटी तो खूप आंधळा झालेला असतो. मी तर म्हणेल आपली संस्कृती काय आहे आणि आपण आज आई वडिलांसोबत कसं वागतोय याचा विचार करायला हवा. पूर्वी एकत्रित कुटुंब पद्धती असायची. लहान मोठे करून 20-25 माणसं घरात राहायची. दिवसभर घरातली कामं पुरायची. आता ती संस्कृती कुठेतरी लोप पावताना दिसत आहे. प्रत्येक जण आता आई वडिलांना वेगळं ठेवून नवरा बायको राजा राणीचा संसार करू पाहत आहे. परंतु हे लक्षात घेतलं पाहिजे, आपलं काही अस्तित्वच नाही. जे काही आहे ते सर्व आपल्या आई वडिलांच्या कर्तृत्वामुळे आहे आणि आपण ज्यांच्यामुळे आज इथपर्यंत आहोत त्यांनाच वृद्धाश्रमात पाठवून राजा राणीचा संसार कसा करू शकतो याचा विचार केला पाहिजे. आई वडिलांच्या उतार वयात आपण आधार बनलं पाहिजे. परंतु दिवसेंदिवस वृद्धाश्रमाची संख्या वाढत चालली आहे. कारण की आजच्या परिस्थितीत आई वडिलांना सोबत ठेवण्याची कुणाचीच इच्छा दिसत नाही. मी असं अजिबात नाही म्हणत की सर्व मुलं सारखीच असतात, परंतु आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवणाऱ्यांची संख्या पण काही कमी नाही दिसत नाही. वृद्धाश्रमात
जर आपण गेलो तर त्या म्हातारा आजी आजोबांना तो निरागस चेहरा पाहून आपल्याला रडायला येईल. त्यांच्याशी आपण गप्पा गोष्टी केल्यावर कळतं की एका बाबांचा मुलगा डॉक्टर, कोणाचा इंजिनियर, तर कोणाची मुलं परदेशी नोकरी करतात. येतात वर्षातून एकदा भेटायला. बाकीचे महाशय तर त्यांना वृद्धाश्रमात जसे टाकून परदेशात गेले तसे परत भेटायलाही येत नाही. काय म्हणत असेल हो त्या म्हातारा आई वडिलांचं मन. लहानपणी हेच आई वडील आपलं पोरगं शाळेतून उशिरा घरी आलं नाही म्हणून सर्व गाव पालतं घालायची मुलगा शोधण्यासाठी. 1 तास जरी उशीर झाला तर मुलगा घरी येण्यासाठी तरी ते आई वडिलांचं मन लागत नव्हतं. आणि आज पोरगं मोठं झाल्यावर आई वडिलांना ढुंकून सुद्धा पाहायला येत नाही. खूप वाईट वाटतं हे सगळं पाहून. काही मुलं ठेवतात आई वडिलांना घरात, पण त्यांना म्हातारपणात त्यांचा नीट दिसत नसल्यामुळे रात्री अपरात्री बाथरूमला जाण्यासाठी मुलांना उठवतात. आणि मुलांना या गोष्टीचा खूप राग येतो. रात्री उठायची कटकट नको म्हणून ते मुलं त्या म्हातारा आई वडिलांना रात्री पोटभर जेवण सुद्धा देत नाही, कारण त्यांना रात्री त्रास नको म्हणून. खरंच खूप दुःख वाटतं हे सगळं पाहिल्यावर. 4-5 दिवसांपूर्वी एका वर्तमानपत्रात बातमी वाचली होती की एका सोसायटीमध्ये आजी वारली होती व तिचा मुलगा व मुलगी परदेशात नोकरी करतात. त्यांना जेव्हा आजी राहत होत्या त्या ठिकाणच्या शेजारी राहणाऱ्या लोकांनी त्या मुलाशी संपर्क केला असता त्यांनी सांगितलं की आमच्याकडे वेळ नाही, तुम्ही त्यांचा अंतिम संस्कार करून टाका. काय म्हणावं अशा लोकांना. आपली संस्कृती काय आणि आज आपण कसे वागतो आहोत याचं आत्मचिंतन करायला हवं. आपल्यासाठी आपल्या आईवडिलांनी किती वाईट दिवस काढले असतील हे आपण विसरू नये. आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवण्या अगोदर 10 मिनिटं शांत डोक्याने विचार करून आपले लहानपणी त्यांनी आपल्यासाठी काय काय त्रास सहन केला तो आठवून बघा. नक्कीच आपलं मन परिवर्तन होईल. बायकोला पण समजावून सांगा की आपण आई वडिलांसोबत जे करतोय किंवा करायला जातोय हे योग्य नाही. नक्कीच असं केल्याने त्यांच्यातून मार्ग निघेल व आपल्या आई वडिलांना देवासमान वागणूक द्या. त्यांच्या उतारवयात त्यांना तुमची खूप गरज आहे. आई वडिलांची सेवा केल्याने पुढचे येणारे दिवस तुमचे नक्कीच चांगले येतील. नाहीतर आई वडिलांना वृद्धाश्रमात टाकून जर कोणी आनंदात राहण्याचा प्रयत्न करत असेल तर ते खूप चुकीचं आहे. असं करून तुम्ही आयुष्यात कधीच सुखात राहणार नाही एवढं मात्र नक्की. समाप्त. कथा आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा.